नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे पूनम मॅम। आज आपण नंबर सिरीजमधील हा प्रश्न सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। या टाईपचे जे प्रश्न आहे ते स्कॉलरशिपमध्ये आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात, त्यामुळे नंबर सिरीजची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा आपला क्वेश्चन आहे। या नंबर सिरीजमध्ये आपण बघू शकतो हे जे नंबर्स आहेत ते पहिले एकदा व्यवस्थितपणे बघायचे। या ठिकाणी 90 आहे, या ठिकाणी 88, त्यानंतर 84, 81, 72, या ठिकाणी आपल्याला एक नंबर ह्याच्यातला शोधायचा आहे, त्यानंतर आहे 52। एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी नंबर्स जे आहेत ते कमी कमी होत गेलेले आहेत। मग जेव्हा कमी कमी होत जाणार तेव्हा आपण सुरुवातीला त्याच्यातला डिफरन्स काढूया। 90 आणि 88 यामधला डिफरन्स आहे 2, त्यानंतर 88 आणि त्याच्या पुढची संख्या आहे 84, तर या दोघांमधला डिफरन्स आहे किती आहे 4। त्यानंतर 84 नंतर आला 81, तर या दोघांमधला डिफरन्स आहे 3। त्यानंतर 81 नंतर 72, तर ह्याच्यातला डिफरन्स आहे 9। तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की इथे 2 आहे, इथे 4 आहे, इथे 3, इथे 9। मग 2 नंतर 4 आला म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, त्यानंतर आला 3, मग 3 चा स्क्वेअर 9। 2 सगळ्यात पहिला डिफरन्स आहे 2, त्यानंतर 2 चा स्क्वेअर 4, त्यानंतर डिफरन्स आहे 3, मग त्याचा स्क्वेअर 9, मग इथे किती येणार डिफरन्स 4। म्हणजे आपल्याला 72 मधून -4 करायचा आहे। मग 72 - 4, मग किती येणार आहे 72 - 4। 2 मधून 4 मायनस नाही होत, आपण कॅरी ओव्हर घ्यायचा। 2 - 4 8, 1 कॅरी ओव्हर घेतला म्हणून इथे येणार 6, तर तुमचा आन्सर येणार आहे 68। म्हणजे इथे आन्सर येणार आहे तुमचं 68। मी पुन्हा एकदा सांगते, या ठिकाणी डिफरन्स आपण बघितला तर सुरुवातीला होता 2 चा डिफरन्स या दोघांमधला, त्यानंतर 4 चा डिफरन्स, त्यानंतर 3 चा डिफरन्स, त्यानंतर 9 चा डिफरन्स। मग आपल्या लक्षात येईल की पहिले 2 चा डिफरन्स आहे, त्यानंतर 2 चा स्क्वेअर घेतला 4, त्यानंतर 3 चा डिफरन्स आहे, 3 चा स्क्वेअर घेतला 9, त्यानंतर 4 चा डिफरन्स आहे। मग इथे किती येणार आहे 4 चा स्क्वेअर किती असतो 16। मग आपण बघूया की 68 जर आपण इथे लिहिलं तर 68 मधून जर आपण 16 मायनस केले तर 52 येतं का, तर आपण ते इथे बघूया। 68 मायनस 16, 8 - 6 2, 6 - 1 5, बघा 52 आलं। म्हणजे ह्याचं करेक्ट आन्सर येणार आहे 68 इज द करेक्ट आन्सर। अशाच मॅथ्स ट्रिक, रिझनिंग क्वेश्चन आणि स्टडी गायडन्ससाठी पूनम मॅम लर्निंग कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि माझे एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा।